नमस्कार, मी सुरेश चव्हाणके आणि मराठी बिंदास बोल आपण सुदर्शन मराठीवर पाहतात. नवीन कॉर्पोरेट जिहाद एक आला आहे. आता SBI बँकेत आलाय. तसं तर आमच्यासाठी ही नवीन बातमी नाही, कारण जिहाद नाही असं कोणतं स्थान आता राहिलेलं नाही. जिथं जिहादी आहे तिथं जिहाद असणार. मग त्यात स्टेट बँक कशी कमी असेल? नरिमन पॉइंटमध्ये नात्यांच्या आड धर्मांतराचा खेळ केला गेला असं जे लोक म्हणतात त्यांच्यासाठी भाबडेपणा आहे. FIR, दबाव आणि पीडित कुटुंबाची हाक हे सगळं घेऊन आता आज मी तुमच्या समोर आलोय. आणि आजचा प्रश्न फक्त एका बँकेचा नाही, फक्त एका घराचा नाही. आजचा प्रश्न आहे मोठ्या कॉर्पोरेट बँका, कंपन्या, संस्था त्यांच्या भिंतीआड चाललेल्या मोठ्या नावाखाली, मोठ्या प्रभावाखाली महिलांना धर्मांतराच्या दिशेने ढकललं जात आहे. पुरुषही अपवाद नाहीये, परंतु महिला जास्त सहजतेने पकडल्या जात आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट सारख्या उच्च भूभागातील SBI शाखेच्या संदर्भात आता थेट FIR मध्ये हे मॅटर समोर आलंय. राजस्थानातील सुखेर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या FIR मध्ये तक्रारदाराने गंभीर आरोप केले आहेत. या FIR मध्ये शिल्पा पालीवाल, आदिल आणि साफिन यांची नावे आहेत आणि साफिनचा कार्यालयीन पत्ता SBI बँक नरिमन पॉइंट शाखेत नोंदवलेला आहे. म्हणजे हा प्रश्न आता फक्त पर्सनल मॅटर राहिलेला नाही. हा प्रश्न वर्क प्लेस इन्फ्लुएन्स, इमोशनल ट्रॅपिंग, धर्मांतरांचा दबाव आणि संस्थागत निष्क्रियता याचं मिश्रण आहे, जे की आपण नाशिकमध्ये पण पाहिलं. जर FIR चे सगळे आरोप आपण वाचले तर अतिशय गंभीर आहे, इतका खतरनाक आहे. कोणी या स्तराला कसं जाऊ शकतं, तेही मुंबईच्या, दक्षिण मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या आणि शेअर बाजाराच्या शेजारी. ही फक्त SBIचं स्थान नाही, कुठे इकडची तिकडची शाखा नाही आहे, मुंबईची शाखा आहे नरिमन पॉइंटची. पण लक्षात घ्या, हे कुठेही असो तेच करणार. पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जाणार नाही, यासाठी आता आम्ही समोर आलोय. मोठ्या संस्थांच्या नावाखाली असे प्रश्न झाकले देणार नाही ही आमची गॅरंटी आहे. सुदर्शन म्हणजे कोणताही समझोता नाही. आणि म्हणून बँकेला सुद्धा आम्ही आजच्या कार्यक्रमात निमंत्रित केलं बोलण्यासाठी. पाहू तेही काय म्हणतात. मी आजच्या गेस्ट पॅनलला स्क्रीनवर निमंत्रित करतो. आपल्याबरोबर आजच्या या बिंदास बोलमध्ये जे गेस्ट आहेत, आपल्याबरोबर रमेश शिंदे जी आहे. आपलं स्वागत आहे रमेशजी. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आपल्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिवक्ता, ॲक्टिव्हिस्ट म्हणून पण ज्यांचं नाव आहे, अमिताजी सचदेवा. आपलं स्वागत आहे अमिताजी. आपल्याबरोबर हिंदू जनजागृती समितीचे सतीश कोचरेकरजी बी आहे. तुमचं पण स्वागत आहे सतीशजी. सतीशजी या मॅटरवर लक्ष ठेवून आहेत आणि मी रमेशजीपासून सुरुवात करतो. रमेशजी, तुमच्या माझ्यासाठी तर नवीन नाही आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी, भोळ्या भाबड्या जनतेला हे कसं समजून सांगावं लागेल, आणि म्हणून जरा मॅटर मी जे सांगितलं याशिवाय जे राहिलं असेल ते जरा तुम्ही जोडून द्या. नमस्कार. हा अतिशय गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे की उदयपूरमध्ये या संदर्भातली FIR नोंद झाली आहे. आणि केवळ उदयपूरमध्ये या संदर्भातली FIR नोंद झाली असं नाहीये, तर हा विषय जो आहे तर तो SBIच्या मॅनेजमेंटकडे सुद्धा संबंधित तक्रारदारांनी केलेला आहे. पालीवाल म्हणून हे जे तक्रारदार आहेत, तर हिंदू कुटुंबातले हे तक्रारदार आहेत आणि त्यांनी ही तक्रार SBIच्या म्हणजे मुख्य अधिकाऱ्यांना केलेली आहे. यामध्ये त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या पत्नीला अशा पद्धतीने तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं, त्यानंतर तिचा अनधिकृतपणे गर्भपात करण्यात आला. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे 2022 साली हा सगळा प्रकार झाला. आणि हे झाल्यानंतर मोहम्मद आदिल नावाचा एक मुस्लिम SBI मधला टेम्पररी कर्मचारी, म्हणजे परमनंट सुद्धा नाहीये, परंतु त्याने कुठेतरी त्या महिलेला आमिष दाखवून किंवा तिच्याचकडून पैसे काढून घेतले, बँकेतून लोन काढून घेतलं आणि त्यानंतर तिचा गैरवापर केला. अशा प्रकारची घटना त्या FIR मध्ये नोंद झालेली आहे. आणि यानंतर आता दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनीही केलेला आहे की हे झाल्यानंतर ते उदयपूरला आले, चर्चा झाली त्यांची, आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने आश्वासन दिलं की हे मी करणार नाही. तोपर्यंत तिने हिजाब घालायला वगैरे प्रारंभ केला होता.
आणि ह्या गोष्टी घडत असताना जेव्हा नंतरच्या कालावधीत लक्षात आलं की साफिन गोडल नावाच्या सुद्धा मुस्लिम कर्मचाऱ्याने तिची फसवणूक केलेली आहे आणि तो त्यांना फोन करून धमकी देतो आहे. आणि हा जो साफिन गोडल आहे तर त्यांनी ट्रान्सफर मागितली आणि तोपर्यंत ते उदयपूरला आले आपल्या मूळ गावी. परंतु एके दिवशी त्यांना लक्षात आलं की पहाटे त्यांच्या पत्नीला आणि लहान मुलीला घेऊन हा साफिन गोडल जो आहे तर तो फरार झालेला आहे. तर ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. तर ह्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की एक विवाहित स्त्री, तिच्याबरोबर लहान मुलगी आहे. 2017 मध्ये त्या मुलीचा जन्म झालाय, म्हणजे साधारणपणे 8 ते 9 वर्षाची लहान मुलगी आहे. आणि एक मायनर मुलगी, तिचं देखील धर्मांतर करण्याची धमकी ते देतायत याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की कॉर्पोरेट जिहाद टीसीएसच्या प्रकरणानंतर उघड झालाच होता. परंतु ह्या प्रकरणानंतर ह्याचं अजून एक सरकारी बँकेमध्ये हे प्रकरण घडतंय. एरवी आपण बघतो तर सरकारी बँक म्हणजे एक खूप चांगलं ठिकाण किंवा ज्या ठिकाणी एक चांगलं वातावरण असतं किंवा ज्या ठिकाणी सुशिक्षित पांढरपेशी वर्ग जो आपण म्हणतो तर त्यांचं ठिकाण. आणि ह्या ठिकाणी जर अशा पद्धतीने फसवणूक केली जात असेल, त्या महिलेला हिजाब घालायची बंदी, म्हणजे सेक्युलर शासन आहे असं आपण म्हणतो आहोत, आणि या सेक्युलर शासनाच्या ठिकाणी जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर हा अतिशय गंभीर भाग आहे. आणि म्हणजे टीसीएस ही खाजगी कंपनी होती, परंतु एसबीआय ही तर सरकारी कंपनी आहे जिथे सेक्युलरिझम किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथे पाळल्या जातात. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या घटना जर तिथे घडत असतील आणि आज तर त्या मुलीला घेऊन ती स्त्री जी आहे तर तिचं अपहरण केल्याची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि यामध्ये त्या म्हणजे मूळ जो पती आहे तर त्यालाच धमकावलं जातंय की तू मुंबईत कसा येतो, कसा राहतो ते आम्ही बघतो म्हणून, आणि त्याने स्वतःच्या जीवाला भीती म्हणून ती तक्रार नोंदवलेली आहे. तर हे अतिशय गंभीर भाग आहे. आणि म्हणजे किती ह्या दृष्टीने महाराष्ट्राने सजग राहायला पाहिजे. म्हणजे दिल्लीमध्ये आपण बघितलं की हॉस्पिटलमध्ये आणि मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जिहाद पोहोचलेला आहे. पण ह्या घटनेच्या निमित्ताने आपण बघतो महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये टीसीएस मध्ये कॉर्पोरेटमध्ये जिहाद पोहोचला होता. इथे आता सरकारी एका प्रचंड मोठ्या, म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी बँक असलेली एसबीआय ह्या ठिकाणी सुद्धा जर हा जिहाद पोचला असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये एक गंभीर गोष्ट ही पण आहे की अशा तक्रारी बँकेला किंवा त्या कंपन्यांना ते पीडित करतात, पण ते गंभीरतेने घेतल्या जात नाही. ही जास्त गंभीर गोष्ट आहे. हो. हा सगळ्यात महत्वाचा दुर्दैवाचा भाग हाच आहे की त्या परिवाराने सुद्धा तक्रारी केलेल्याच आहेत बँकेकडे, परंतु त्यामध्ये देखील हा विषय जो आहे तर तो गंभीरपणे घेतला गेला नाही. हे जे कर्मचारी अशा पद्धतीने वागतायत तर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. आज आपण बघतोय की म्हणजे सगळीकडे महाराष्ट्र शासन असो, देशात असो, विशाखा गाईडलाईन्स आहेत किंवा निर्भया प्रकरण झाल्यानंतरच्या गाईडलाईन्स आहेत की या सगळ्या ठिकाणी महिलांचं अशा पद्धतीने शारीरिक शोषण होऊ नये म्हणून सरकारी कुठल्याही यंत्रणेमध्ये किंवा खाजगी यंत्रणेमध्ये अशा प्रकारे तिथे एक समित्या आहेत. पण ह्या समित्या नेमक्या करतात काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या सेक्युलरिझमच्या नावाखाली जर एका मुलीला किंवा एका हिंदू स्त्रीला हिजाब घालायला लावलं जात असेल, तिचं धर्म परिवर्तन करायचा प्रयत्न केला जात असेल, आणि इतकंच नाही तर ते लहान जे बाळ आहे की ज्याला अजून तो मायनर आहे, म्हणजे त्याचं आपण नावाचा उल्लेख देखील करू शकत नाही, परंतु अशा लहान मुलाला लहान असो, मोठा असो, बुजुर्ग असो किंवा मतिमंद असो, एक मुसलमानाची संख्या वाढतीये ना, त्यामुळे जिहाद्यांनी त्यांच्या डोक्यात जे भरलेलं आहे त्याचं लक्ष पूर्ण होत आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येतो, सतीशजीकडे चालू. सतीशजी, आम्ही दोघांनी सांगितल्याशिवायचं अजून काय सांगाल? रमेशांनी अत्यंत सविस्तरपणे आणि विस्तृतपणे ही माहिती दिलेली आहे. आणि एकंदर आत्ताची स्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये नाशिकचं प्रकरण झाल्यानंतर शासन थोडंसं जागृत झालं होतं. म्हणजे मी ज्या कार्यालयात आहे तिथे महाराष्ट्र शासनाकडून एक नोटीस आली आणि त्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की पॉश कमिटी जी तुमची आहे किंवा विशाखा कमिटी आहे तर ती पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित आहे की नाही, कार्य करते की नाही ते पहा, आणि त्याचे जे काही अहवाल आहेत ते
शासनाकडे जमा करा. मुळात असं आहे की मग इतकी वर्ष जो काही विशाखा कमिटीचा एक फार मोठा बाऊ करून ठेवलेला होता, तर तो तपासण्यासाठी आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने का प्रयत्न केले नाहीत, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सध्या जे काही कारखान्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही महिलांच्या संदर्भातलं वातावरण आहे, तर ते अत्यंत कठीण आणि गंभीर झालेलं आहे. मुंबईतल्या दृष्टीने सुद्धा आता ही घटना उघड झाल्यानंतर सुद्धा सरकार काही दिवसासाठी जागृत होईल. पोलिसांच्या काही प्रतिक्रिया येतील, पण जेव्हा हिना खानला अटक करण्यात आली आणि त्यानंतर नाशिकचं प्रकरण पूर्णपणे मीडियामधून थंड झालेलं आहे. त्यामुळे अशी प्रकरणं हळूहळू आता बाहेर उजागर होत राहतील आणि पोलीस या संदर्भात प्रतिक्रिया देतील. पण मला असं वाटतं की आता सांस्कृतिक मंत्रालयाने सुद्धा यामध्ये दखल घेऊन भारताची जी संस्कृती आहे आणि कल्चर आहे ते या कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी कशा प्रकारे रुजवायला हवं यासाठी प्रयत्न करायला हवेत. बिलकुल हे प्रयत्न करायला हवे, पण हा सरकारच्या अजेंड्याचा भाग आतापर्यंत हिंदुस्थानात राहिलेला नाही. काही काही सरकार राज्याचे आता या विषयात जागरूक जरूर झाले, पण न्यायालय, पोलीस आणि मीडियाही याला हे मानत नाही. अजूनही या न्यूजला सुदर्शन सोडून कुणीही मीडियानी, राष्ट्रीय मीडियानी तर बिलकुल नाही, महाराष्ट्रातल्या मीडियानी सुद्धा असं तिची स्पेस दिली नाही. नाही, अगदी सुदर्शन सारखे जे काही फार कमी म्हणण्यापेक्षा सुदर्शन हे एकमेव हिंदूंसाठी आणि राष्ट्रासाठी झगडणारं आणि लढणारं चॅनल आहे, हे आम्हाला अभिमानाने सांगावं लागतं. कारण आज इतकी मोठी बातमी होऊन सुद्धा आज पहिल्यांदा सुदर्शनवर ही आज चर्चेला आलेला आहे हा विषय आणि अत्यंत गंभीर आहे. आम्ही खरं तर सुदर्शनचं अभिनंदन करतो की आज हिंदूंचा एक तुम्ही अत्यंत भरभक्कम पाठिंबा हिंदूंना देताय आणि हिंदू मुलींना वाचवण्यासाठी सुदर्शनचं एक मोठं सहकार्य या निमित्ताने होत आहे. बिलकुल हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पाडित राहणार. मी तुमच्याबरोबर हा शो करण्याच्या आधी आता अरुणाचलच्या हिंदूंबरोबर उभा होतो 1 तास हिंदीमध्ये, कारण त्या ठिकाणी ते घुसखोरांच्या विरुद्ध आंदोलन करताय. सरकार भले भाजपचं आहे तिथं, पण देशासाठी लढणाऱ्या लोकांच्या बरोबर आम्ही आहे. आपल्याबरोबर अमिता सचदेवाजी आहे. अमिताजींना मराठी समजते आणि तरीही मला वाटतं त्यांना अडचण होऊ नये म्हणून अमिताजी कानूनी पहलू। जी देखिए, मैं सबसे पहले ये कहना चाहूंगी कि एक महज संयोग नहीं है बल्कि एक पैटर्न है, क्योंकि हाँ। टीसीएस के बाद अब एसबीआई मुंबई के ये जो घटना सामने आई है, इससे ये साबित होता है कि जो कॉर्पोरेट ऑफिसेज है वो महिलाओं के लिए एक तरीके से शिकारगाह बनते जा रहे हैं। और मैंने एफआईआर देखी, एफआईआर में साफ साफ ये एलिगेशन है कि 1 साल से वो हिजाब पहन रही थी, 1 साल से वो रोजा रख रही थी, इस्लामी ग्रंथ पढ़ रही थी, 8 साल की माइनर बच्ची है उसने भी धर्मांतरण की इच्छा जताई, तो और उसके साथ फिर भागी भी वो मुस्लिम के साथ। जो राजस्थान एंटी कन्वर्जन एक्ट है 2025 सेक्शन 3 और 5 के अंतर्गत ये एफआईआर रजिस्टर हुई है। मैं बता दूं कि सेक्शन 3 और 5 के अंतर्गत अगर ये, जैसे आपने बताया कि धोखाधड़ी से किसी को कन्वर्ट कर रहे हैं, किसी को लालच दे के कन्वर्ट कर रहे हैं, ब्रेन वॉश करके कन्वर्ट कर रहे हैं, तो इसकी सजा जो है मैक्सिमम 10 साल तक सजा है, मिनिमम 3 साल की। अगर 2 से ज्यादा लोगों को ये कन्वर्ट करते हैं इस तरीके से, तो उसकी सजा मिनिमम 3 साल मैक्सिमम 10 साल है और 50,000 का कम से कम जुर्माना है। तो मेरी तो ये पुलिस से ये एक तरीके से अनुरोध है कि ये इस मामले को सख्ती से इन्वेस्टिगेट किया जाए और सख्त से सख्त इसमें सजा इनको मिलनी चाहिए, ताकि आने वाले समय के लिए ये एक उदाहरण बने कि इस प्रकार के जो उदाहरण है ये दोबारा ना आए। जी बिल्कुल बिल्कुल। लेकिन क्या बड़े संस्थान अपना प्रभाव का उपयोग करके मामलों को दबाते हैं? ये भी तो क्राइम है। बिल्कुल, अगर ये सिचुएशन सामने आती है, अगर एसबीआई बैंक के कोई एम्प्लॉयज हैं, एचआर डिपार्टमेंट या मैनेजमेंट, अगर ये सामने आता है कि वो इस मामले को दबा रहे हैं, तो उनके खिलाफ भी एफआईआर होनी चाहिए। नहीं, बात केवल इंटरनल दबाने की नहीं, वो तो दबाया ही जा रहा है, वो तो एफआईआर में भी लिखा है, पीड़ित भी बोल रहे हैं। इतने बड़े नाम के विरुद्ध कोई मीडिया संस्थान खबर चलाने से डरता है। आपको पता होगा कि नासिक टीसीएस मैटर, ये टीसीएस का मामला, ये कहने वाला अकेला सुदर्शन न्यूज था। हमको कानूनी कार्रवाई की धमकी दी गई थी कि अरे आप टीसीएस के खिलाफ बोलने की हिम्मत करें, और यहाँ भी एसबीआई का नाम है, तो ये भी तो प्रभाव का दुरुपयोग है। बिल्कुल है, बिल्कुल है। और मैं सुदर्शन चैनल को और आपको
अभिनंदन करती हूँ, अप्रिशिएट करती हूँ कि आप ऐसे मामलों को उठाते हैं जो बाकी मीडिया हाउसेस नहीं उठाते हैं, उनको भी ये करना चाहिए। बिलकुल मी महाराष्ट्रातल्या मीडियाला अपील करतोय, छत्रपतींच्या महाराष्ट्रातला मीडिया जर बांगड्या घालून आपलं संस्थान चालवित असेल तर मग त्यापेक्षा ठुमके मारलेले बरे. जर हिमतीने महिलेच्या वर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध बोलायला तुमच्यात हिम्मत नसेल, मर्दानगी नसेल, तर मग कशाला मीडिया संस्थान चालवत्या? मग ते प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक असो. कॉर्पोरेट जिहाद हा महाराष्ट्राला पोखरून काढतोय, कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कॉर्पोरेट कंपन्या आहे आणि त्यामधली ही नोकरशाही घुसबैठ ही गंभीर चिंतेचा मुद्दा आहे. आणि म्हणून मीडियाने यासाठी मी परत परत म्हणतो का जेवढे जास्त बोलतील तेवढं लोकांना लवकर समजाल आणि आपलं काम आहे, कर्तव्य आहे, आणि ते नाही पार पाडलं जनतेचा तर कदाचित लवकर लक्षात येणार नाही, पण न्याय करणारा वर बसलेला आहे, तो न्याय करीन हेही लक्षात घ्या. महाराष्ट्रात अशा अजून मुद्दे आहे, तेही समोर आले पाहिजे. पण रमेशजी, या मुद्द्यात आता पुढं काय? निश्चितपणे हा जो मुद्दा आहे या दृष्टिकोनातून शासनाकडे तर जबाबदारी आहेच की ह्या संदर्भामध्ये त्यांनी ह्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. आणि म्हणजे जागृतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज केरला स्टोरी 1 सिनेमा आला, केरला स्टोरी 2 सिनेमा आला, त्यानंतर कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भामध्ये आपल्यासारख्या सगळ्या चॅनल्सने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या दिल्या. दुर्दैवाने आपण बघितलं की या कॉर्पोरेट जिहादचं त्या निदा खानला लपवून कोणी ठेवलेलं आहे, तर MIMच्या नगरसेवकाने लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे राजकीय हस्तक्षेप सुद्धा याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे हे आपल्याला ह्या माध्यमातून लक्षात आलं. आणि हे सगळं जेव्हा लक्षात येतंय त्यावेळी अशा प्रकारची घटना पुन्हा उघडकीस येते. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात ह्या विषयावरती जागृती करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आज राजस्थानमध्ये हा गुन्हा नोंद झाला, परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढलेले आहेत. आपण स्वतः अनेक मोर्चांना त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण ही मागणी केलेली आहे. आजही हा कायदा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये संमत झाला, परंतु अजून लागू झालेला नाहीये. तर एक कायदा होतोय म्हणून बाकीच्या गोष्टी थांबतात असं नाहीये, परंतु कायदा असला की एक समाजाला भय असतं की बाबा ह्या दृष्टिकोनातून आपल्यावरती कारवाई होऊ शकते. एक सुशिक्षित स्त्री ती अशा पद्धतीने ह्या जाळ्यामध्ये अडकते, त्याचं नेमकं कारण काय, जोपर्यंत ह्याची चौकशी होणार नाही की बाबा काही तिचे व्हिडिओ आहेत का, तिच्या मुलीला मारण्याची काही धमकी दिली गेली आहे का, किंवा काही अनेक गोष्टी असू शकतात. कारण एखादी हिंदू स्त्री ज्यावेळी अशा पद्धतीने दबावाखाली वागते तर त्यामागे अनेक कारण विविध प्रकारचे असू शकतात. आज उघडपणे तिच्या नवऱ्याला जसे फोन करून धमक्या देतात तसं तिलाही धमकावलं गेलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याचं नेमकं कारण काय आहे, लहान तिची मुलगी आहे तर त्या मुलीच्या दृष्टीने काही धमकी आहे का, या सगळ्या दृष्टिकोनातून ह्याचा तपास व्हायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने हा गंभीरपणे तपास करायला पाहिजे. हा कायदा जो अनेक दिवस हिंदू समाजाची मागणी आहे, हा कायदा अस्तित्वात आला पाहिजे. आणि हा कायदा अस्तित्वात आला तर हिंदू संघटना आज ज्या ह्यावरती काम करतायत, परंतु दुर्दैवाची गोष्ट काल बघा की काल म्हणजे बकरी ईदच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ला, आता दुर्गाडी म्हटलं तर दुर्गादेवीचा किल्ला, आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती नमाज चालू आणि खाली हिंदूंनी घंटानाद आंदोलन केलं तर हिंदूंवरती गुन्हा नोंद झाला. म्हणजे आपल्याच सरकारच्या राज्यामध्ये जर आपला किल्ला आहे आणि त्या ठिकाणी हिंदूंनी येऊन घंटानाद, बरं त्यांनी काय नमाज पढणाऱ्यांना विरोध केला किंवा अडवला असंही काय नाहीये, पण ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. कोल्हापूर सारख्या ठिकाणी अशाच प्रकारची घटना उघडकीला येते की त्या ठिकाणी एका छोट्याशा गावामध्ये एक मुस्लिम मुलगा 15 हिंदू मुलींचे व्हिडिओ बनवतो आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. तर ह्या अतिशय अलार्मिंग गोष्टी आहेत. आणि ह्याच्यावरती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा न्याय आपल्याला मिळत नाही हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात यायला लागतं किंवा लोक त्याच्यापासून नाराज व्हायला लागतात की बाबा अशा पद्धतीने न्याय मिळणार नाही आपल्याला, मग मीरा रोडला जे काल परवा घडलं तशा प्रकारच्या घटना चालू होतील की जर तुम्ही बकऱ्या आणणार तर आम्ही सुद्धा डुक्कर आणणार, हे त्या ठिकाणी हिंदूंनी उत्तर दिलं. रमेशजी, हे आपण मागच्या अनेक वर्षापासून हे आंदोलन चालवतो आणि दिल्लीमध्ये आपण या आंदोलनाला सक्सेस करून दाखवलंय.
त्यामुळं नाही, वरहा म्हणूनच देवता हे आता मोठा हत्यार आहे. मला वाटतं कॉर्पोरेट कंपन्यात घेऊन काम करणाऱ्या महिलांनी पण बरोबर न्यायला हरकत नाही. हा, म्हणजे ह्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाला सुद्धा आता त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि असे बिलकुल जे जिहादी उपायाच्या आहेत दृष्टीने बिलकुल बोलावं लागेल. सतीशजी पुढे आणि काय उपाय हे काय? जे जिहादी आहेत हा बोला रमेशजी, पूर्ण करा तुम्ही. हे जे जिहादी आहेत तर ह्या जिहाद्यांना त्या ठिकाणी जर आपली न्याय व्यवस्था जर त्यांना शिक्षा सुनावणार नसेल तर मला असं वाटतं की मग हिंदू समाज आता रस्त्यावरती उतरवून ह्यांना आता त्यांची शिक्षा जी आहे ती सुनवायला सुरुवात करेल. त्यामुळे हिंदू समाजाचा हा शेवटी त्यांनी अंत बघू नये एवढंच या निमित्ताने सांगायचंय की आता जर हे सगळं चालू राहिलं किंवा ह्या गोष्टी जर चालू राहिल्या तर ह्या बाबतीमध्ये हिंदू समाज सुद्धा मग आता रस्त्यावरती उतरून ह्या जिहाद्यांना त्यांचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे कायदा झाला पाहिजे, लवकरात लवकर झाला पाहिजे. ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये जे सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून जर हे लवकर झालं नाही तर मात्र हिंदू समाज यावरती रस्त्यावरती उतरेल ही मात्र निश्चितपणे मी तुम्हाला खात्री सांगतो. बिलकुल सतीशजी, पुढे काय उपाय काय? नाही, उपाय म्हणजे फक्त एक गोष्ट यामध्ये सांगायची राहिली ती म्हणजे जो पहिलं ज्या मुसलमान व्यक्तीने त्या महिलेला फसवलं होतं त्याच मुसलमानाने दुसरा हा जो काही व्यक्ती आहे सदीप, तर त्याची ओळख त्या पहिल्या मुसलमानानेच करून दिलेली आहे. म्हणजे असं झालेलं नाही की कोणतरी काहीतरी वेग आलेला आणि त्या महिलेच्या आयुष्यामध्ये कोणतरी वेगवेगळी माणसं आलेली आहेत. ह्या सगळ्या हा एक एकत्र षडयंत्र आहे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नाशिकच्या प्रकरणामध्ये सुद्धा विदेशी जो काही भाग होता की कनेक्शन्स असतील, मलेशियामधून त्यांना फोन आले होते, कुठून फंडिंग येत आहे का, या सगळ्या प्रकरणाचा तपास बघता केंद्र सरकारने खरं तर याची दखल घेतली पाहिजे आणि यावर आता एक स्पेशल टास्क फोर्स असायला हवा. म्हणजे आज काय होतं की लव्ह जिहादमध्ये एखादी मुलगी फसली की त्यानंतर आपले बिचारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असतात किंवा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतात, ते पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना ते पटवून देण्यासाठीच किती मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो की हा लव्ह जिहाद आहे. त्यामुळे आता इकडे कुठेतरी विशेष पथकाची स्थापना व्हायला हवी की जिथे जाऊन एखादी महिला असेल ती अगदी धडकपणे जाऊन या संदर्भातल्या तक्रारी नोंदवू शकेल आणि त्या संदर्भातला तपास तरी पुढे जाऊ शकेल. कारण काय होतं की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा लव्ह जिहाद नाहीच आहे अशा प्रकारचं एक मोठं काय म्हणतात त्याला की एक बनाव रचला जातो आधी पोलिसांकडून ती ते तक्रार ठरलेलं दाखल उत्तर करून आहे आणि हे ठरलेला फॉर्म्युला हा. आहे सगळ्यांचा. सगळं आधी असंच करतात आणि ज्यावेळी सबूत घेऊन लोक तथ्य घेऊन समोर येतात त्यावेळी मग मात्र स्वीकारावं लागतं. म्हणून तथ्य हातात ठेवा, सगळे पुरावे घ्या आणि मग यात उतरा. मी आता नोएडाचं एक मोठं प्रकरण असंच एक बहुराष्ट्रीय कंपन्यांचं मल्टीनॅशनल कंपनीचं कॉर्पोरेट जहाजचं लवकरच समोर घेऊन येणार आहे. अमिता जी, अब आगे क्या, यही प्रश्न के साथ अब हम क्लोजिंग की तरफ जाएंगे. आगे क्या? जी, एक तो मुझे लगता है कि एफआईआर में और सेक्शन ऐड होने चाहिए. अभी सिर्फ राजस्थान एंटी कन्वर्जन एक्ट का सेक्शन 3 और 5 है. इसमें एफआईआर में चीटिंग का, क्रिमिनल इंटिमिडेशन, मेंटल हरासमेंट, ये सारे सेक्शन भी आने चाहिए. सेक्सुअल हरासमेंट, ये सारे सेक्शन भी आने चाहिए. कॉन्स्पिरेसी कॉन्स्पिरेसी क्योंकि ये किसी एक इंसान का काम नहीं है, कॉन्स्पिरेसी का सेक्शन आना चाहिए. माइनर इन्वॉल्व है तो पॉक्सो के तहत भी सेक्शन ऐड होने चाहिए. और ये जो एक्यूज है, जो कंपनी है, इनको तुरंत सस्पेंड करना चाहिए. और अगर ये सामने आता है इन्वेस्टिगेशन में कि कंपनी के सीईओ या एचआर कोई भी जो है वो इस घटना को दबा रहे हैं या कुछ भी जो है एक्यूज की मदद कर रहे हैं, उनको भी एक्यूज बनाया जाए, उनके खिलाफ भी सख्त कार्रवाई की जाए. और साथ के साथ एज अ फीमेल और एक लॉयर होने के नाते मैं हिंदू परिवार और बच्चों को एक सुझाव देना चाहूंगी कि जो बेटियां हैं हमारी, या बेटियां हों या बेटे हों, उनको बचपन से सनातन मूल्य, हमारे स्वधर्म, गौरव, आत्मरक्षा और नो कन्वर्जन की शिक्षा दी जाए. बच्चों को ये बताया जाए कि रिलीजियस ग्रूमिंग सिखाया जाए बच्चों को. परिवार में रोज खुलकर बात हो, माहौल ऐसा बनना चाहिए कि वहाँ बच्चे खुलकर अपने माँ बाप से बात कर सकें, इतना उनमें कॉन्फिडेंस आना चाहिए. बेटियों को आत्मरक्षा ट्रेनिंग ये सब सिखाना चाहिए. जी, इसके साथ शत्रुबोध भी जरूरी है, क्योंकि आत्मबोध होना बहुत अच्छी बात है लेकिन शत्रुबोध भी जरूरी है. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तुम्हाला लोक असंच उत्तर देतील, पण आरोप इतके गंभीर आहे आणि ते पॅटर्न सारखे आहे, त्यामुळे त्याच्यात शंका घेण्याचं कारण नाही. पण प्रश्न मात्र कायम आहे. देशातील कॉर्पोरेट ऑफिसेस आता नव्या प्रकरणाच्या
अर्थात लव जहाजचे अड्डे बनलेले आहेत, ज्याला आम्ही कॉर्पोरेट जहाज म्हणतो. तुम्ही तिघांचे खूप धन्यवाद. आणि आम्ही वरच्या बाजूला SBI साठी जरा विंडो दाखवा. SBI साठी आम्ही जागा ठेवली होती. अमिताजी जिथं आहे त्याच्यावर SBIच्या प्रतिनिधीनेही येऊन आपलं म्हणणं मांडावं म्हणून ही विंडो ठेवली. ते आले नाहीत, आम्ही तिला खाली ठेवली. म्हणजे कायद्याने तुम्हाला आम्ही बोलवलं आणि तुमची बाजू मांडण्याची संधी दिली, पण तुम्ही नाही आली. ही तुमची चूक आहे. धन्यवाद तुम्ही तिघांचे. आणि या मुद्द्यातला हा पहिला बिंदास बोल जरी असला तरी पुढच्या काळात याचं अपडेट तुम्हाला देत राहू. तुमच्याकडेही अशी कुठली माहिती असेल तर ती आम्हाला अवश्य कळवा. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार.